नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगला स्टार्ट आहे मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय. आता अक्षरा पण बाबांना समजवत म्हणू लागत असते, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमशी लग्न करू नका, त्या भुवनेश्वरी मॅडम खूप चुकीचे आहे. आता बाबांना पण कळून चुकलेलं राहतं की ते भुवनेश्वरीशी लग्नाचं थाट मांडून फार चुकीचं काम केलंय. ते आता बाबा एक असा नवीन प्लॅन करणार राहता, ते लग्न तर अजिबातच थांबवणार राहता आणि अधिपतीला पण काही कळणार नसतं. आता लगेच इकडे अक्षरा पण म्हणू लागत असते, माझ्या हातामध्ये हुकुमाचा एक काय, जर का तो दिला ना तर त्या भुवनेश्वरी मॅडमची चांगलीच धाबे देणार येईल. लगेच आता चारू वाचून बोलतो, नेमकं काय बरं तुझ्या हातामध्ये? आता अक्षरा म्हणते, मी ते वेळ आल्यावरच सांगेल तुम्हाला. आता मात्र इकडे सीन चेंज होतात. इथे चारुहास पण घरी पोहोचलेला राहतो. चारुहास भुवनेश्वरीशी बोलू लागत असतो. चारुहास म्हणतो भुवनेश्वरीला, तू लवकरात लवकर येणं, जाऊन अक्षराला परत घेऊन ये. तू केव्हा अक्षराला आणणार आहे बरं? जर का अक्षरा घरी परत नाही आली ना तर हे लग्न अजिबातच होणार नाही, हे तू लक्षात ठेव. अक्षरा घरी आली तरच मी तुझ्याशी लग्न करेल. आता भुवनेश्वरी पण बोलते, आम्ही त्याचाच प्रयत्न करतोय, त्या लवकरात लवकर घरी येईलच. हे चारुहास बोलतो, प्रयत्न नाही, काहीतरी तुला पुढे करून दाखवलं पाहिजे. आता लगेच भुवनेश्वरी पण बोलते, आता त्या घरी यायला तयारच नाही तर आम्ही पण काय करू बरं? आम्ही दुर्गीला पण पाठवलं होतं तिथे. तर आता चारुहास बोलतो, बरं ठीक आहे, ती घरी येणार नाही ना तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. हे ऐकून भुवनेश्वरीला तर एकदम चांगलाच धक्का लागतो. आता हा चारुहास आणि अक्षराचा मिळून एक प्लॅन राहतो. आता भुवनेश्वरी चांगलीच अक्षराला घरी आणण्यासाठी प्रयत्न करणार राहते आणि अक्षरा काही मात्र घरी येणार नसते. आणि चारुहास म्हणतो, जर का अक्षरा घरी आली नाही तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. जर का आता चारुहासनी भुवनेश्वरीशी लग्न नाही केलं तर भुवनेश्वरी त्याचा चांगलाच संताप होईल अक्षराबद्दल, कारण की अक्षरा परत घरी येण्यासाठी अजिबातच तयार झालेली नाहीये. आता चारुहास पुढे काय करेल आणि अक्षराचा कोणता नवीन प्लॅन असेल हे तर पाहणं फारच रंजक ठरणार आहे, कारण की अक्षराच्या हातात एक ठोस पुरावा आहे. तो दाखवला तर भुवनेश्वरीचे चांगलेच धाबे देताना आपल्याला बघायला मिळणार आहे. तो कोणता पुरावा आहे ते आपल्याला येणाऱ्या भागामध्येच बघायला मिळेल. आता मात्र इकडे दुर्गी पण अक्षराशी बोलू लागत असते. दुर्गी म्हणते अक्षराला की तू लवकरात लवकर घरी चल. आता अक्षरा म्हणते, मी काही त्या घरी अजिबातच येणार नाही. जर का मला त्या घरी यायचं असेल तर मी स्वतःहूनच येईल, पण तुमच्या सांगण्यावरून अजिबातच येणार नाही, असं म्हणते. दुर्गीचा पण चांगला पाणउतारा करून तिथून तिला हाकलून देते. आता अक्षराचे बाबा पण अक्षराशी बोलू लागत असतात. अक्षराचे बाबा म्हणतात अक्षराला की तू ना लवकरात लवकर त्यांच्याशी डिवोर्स घेऊन घे, फारकती घेऊन घेतलं, त्या घरामध्ये अजिबातच जायची गरज नाही. ते खूप नालायक लोक, चुकीचे लोक आहेत. आता अक्षरा पण म्हणते, ते माझं घर आहे, मी त्या घरामध्ये जाईलच. तुम्ही असं नका सांगत जाऊ बाबा बरं मला, त्या घरात जाऊ नको, त्या घरात जाऊ नको. त्या घरात मी का जाऊ नको बरं? लगेच इरा पण बोलू लागत असते, त्या घरात जायची अजिबातच गरज नाही, तू डिवोर्स घेऊन टाक लवकरात लवकर. आता लगेच अक्षरा पण म्हणते, मी काही डिवोर्स घेणार नाही. आता भुवनेश्वरी पुढे काय करेल? इरा बरोबर काही नवीन प्लॅन साधेल का? आता इराला ती भुवनेश्वरीने सगळं सांगितल्यावरती आता मालिकेत नेमकं पुढे काय ट्विस्ट येईल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? त्या शिकवून चांगल्यासाठी ह्या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच मालिकेची डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायची असेल ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा.